नमस्कार. नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघ. सर्वोच्च न्यायालयात वकिली करणाऱ्या बासुरी स्वराज भाजप आणि आमदार सोमनाथ भारती आम आदमी पार्टी यांचा सत्तेसाठी नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघात मुकाबला होत आहे. बासुरी स्वराज ह्या स्वर्गीय सुषमा स्वराज यांच्या कन्या असून भारती हे 3 वेळा आमदार माजी मंत्री राहिलेले आहेत. सुचेता कृपलानी, अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, जगमोहन, राजेश खन्ना यांनी यापूर्वी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. या मतदारसंघावर 19 पैकी 10 वेळा जनसंघ आणि भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व राहिले आहे. काँग्रेसनेही 2009 पर्यंत आपली पकड या मतदारसंघात राखली होती. असे असले तरी या मतदारसंघातील विधानसभेवर आम आदमी पक्षाचे सर्वाधिक आमदार आहेत. त्यामुळे बासुरी स्वराज आणि सोमनाथ भारती यांच्यातील लढत जोरदार होणार आहे. या निवडणुकीतील काही कैची मुद्दे आहेत, ज्यामध्ये मतदारसंघात लुटियन्स दिल्लीचा म्हणजेच श्रीमंतचा भाग येत असला तरी अनधिकृत वसाहती अतिक्रमण यांचा प्रश्न महत्त्वाचा ठरत आहे. वीज, पाणी, रस्ते हे या भागातील प्रमुख प्रश्न आहे. बेरोजगारी ही देखील या भागातील समस्या म्हणून समोर येत आहे. निवासी युनिटचे व्यावसायिकीमध्ये रूपांतरण करणे, रूपांतरण शुल्क न भरणे आणि प्रदूषण उत्सर्जन वाढवणे यासारख्या प्रश्नाचा देखील या निवडणुकीमध्ये प्रमुख मुद्दे म्हणून समोर येत आहे. 2019मध्ये नेमकं काय घडलं बघा. 2019मध्ये मीनाक्षी लेखी भाजप ह्या विजयी झाल्या होत्या 5,04,206 मतं घेऊन. तर अजय माकन काँग्रेस यांना 2,47,702 मते मिळाली होती.